सोलापूरच्या सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वावर बुधवारी पहाटे शोककळा पसरली। शहराचे ज्येष्ठ कवी आणि गीतकार माधव रामचंद्र पवार वयाच्या 71व्या वर्षात यांचे बुधवारी 6 मे रोजी पहाटे 4 वाजता त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झाले। गेल्या 12-13 वर्षांपासून ते किडनीच्या गंभीर आजाराशी झुंजत होते। या झुंजीत त्यांनी तब्बल 1650 डायलिसिसचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण केला होता। एका महाकवीच्या जाण्याने सोलापूरने आपला एक अनमोल साहित्यिक ठेवा गमावला आहे। माधव पवार हे ज्येष्ठ कवी आणि गीतकार राणा पवार यांचे चिरंजीव। साहित्याचा वारसा त्यांच्या घरातूनच मिळाला। त्यांनी सोलापूरच्या डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात वरिष्ठ लिपिक म्हणून तब्बल 35 वर्ष कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावली। भांडारपाल, कोशागार, ओपीडी, स्त्री व प्रसूतीशास्त्र आणि अॅनाटॉमी अशा विविध विभागांमध्ये त्यांनी कार्यक्षमतेने योगदान दिले। नोकरीतील जबाबदारी पार पाडतानाही त्यांची लेखणी कधी थांबली नाही। माधव पवार यांचे हे शुभ शकुनांचे पक्षी आणि गरुड भरारी हे 2 काव्यसंग्रह मराठी साहित्य विश्वात विशेष स्थान राखतात। त्यांच्या साहित्य प्रतिभेची दखल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेसह राज्यस्तरावरील तब्बल 21 मानाच्या पुरस्कारांनी घेण्यात आली। सोलापुरात संपन्न झालेल्या 79व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत गीत लिहिण्याचा दुर्मिळ बहुमान त्यांना मिळाला होता। अनेक विभागीय आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी संमेलने त्यांच्या कवितांनी गाजवली। माधव पवार यांच्या शब्दांना महाराष्ट्रातील नामवंत गायकांनी स्वरसाद चढवला। सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, आदर्श शिंदे, शकुंतला जाधव, जगदीश गोरसे, सुरेखा पुणेकर, बेला सुलाखे यांसारख्या दिग्गज कलाकारांनी त्यांची गीते गायली। त्यांच्या गीतांच्या अनेक ऑडिओ कॅसेट आणि सीडी प्रकाशित झाल्या असून ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचल्या आहेत। बुधवारी सायंकाळी 4 वाजता मोदी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे। त्यांच्या निधनानंतर सोलापूरच्या साहित्य, कला आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे। ही गरुड भरारी माझी, कुणी रोखू नका हो आता, मी वीज होऊन जाईन दुनियेतून जाता जाता। स्वतःच्याच या ओळींप्रमाणे एका महाकवीने आज अनंतात भरारी घेतली। त्यांचे शब्द मात्र महाराष्ट्राच्या साहित्याकाशात अजरामर राहतील। ब्रेन न्यूज परिवाराकडून माधव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली।